आगे चलते हैं, आगे चलते हैं, आगे अंदर के अंदर बाहर वाली पैटर्न के अंदर आगे चलते हैं, अंदर के हा सर्व आवाज ऐकून तुम्हाला जाणवलंच असेल की मी कुठे आलोय. राईट, मी आलेलो आहे पुण्यामधील FC रोड. पुणे सिटीमध्ये बाईक पार्किंग करण्यासाठी डेट वाईज पार्किंग असते, त्याच्यामुळे डेट बघून सेफ ठिकाणी पार्किंग करून घेतली आधी. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885 ला झालेली आहे आणि याच नावाने हा रोड प्रसिद्ध आहे, FC रोड म्हणून. या व्हिडिओमध्ये आपण FC रोडला मुलींसाठी काय काय भेटतं आणि त्याची व्हरायटीज आणि त्याचे प्राइजेस आपण पाहणार आहोत. मी आणि माझी बायको आम्ही दोघजण या मार्केटचं एक्सप्लोर करणार आहोत. FC कॉलेजच्या गेट पासून ते गुड लक कॅफे पर्यंत हे पूर्ण असं मार्केट पसरलेलं आहे. जसं थंबनेल मध्ये मेन्शन केलेलं आहे, या शॉप मध्ये कोणताही टॉप हा फक्त 100 रुपयाला होता. FC रोडला तुम्हाला शर्ट्स, टी शर्ट्स, टॉप्स, कॉट सेट्स, जीन्स, ट्रेंडिंग टॉप्स, ड्रेसेस, कुर्तीज हे सर्व तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये या ठिकाणी बाय करता येईल. जर तुम्ही बार्गेनिंग करण्यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट या ठिकाणी 150 ते 250 मध्ये भेटून जाईल. ते डिपेंड करतं की तुमच्यामध्ये बार्गेनिंग स्किल किती आहे. कॉटन कुर्तीज 500 ला 3 या प्राइस मध्ये इथे अवेलेबल आहे. FC रोडला ड्रेस सोबतच कानातले झुमके, ऑक्सिडाइज ज्वेलरी, न्यू पॅटर्न झुमके असे वेगवेगळ्या कानातले या ठिकाणी अवेलेबल होते. खूप मस्त मस्त पॅटर्नचे कानातले आम्ही तिथे पाहिले. वेगवेगळ्या पॅटर्नचे स्कार्फ या ठिकाणी 100 ते 300 रुपयापर्यंत होते.
60 ते 100 या प्राइस रेंजमध्ये सॉक्सचे 3 पेअर भेटत होते. FC रोडला 2 ठिकाणी आम्हाला बुक स्टॉल पण भेटले, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑथरचे वेगवेगळे बुक्स अवेलेबल होते. आणि आमच्या दोघांचाही हात द सिक्रेट या बुककडे गेला. बुक्सची शॉपिंग करून झाल्यानंतर पाणीपुरी खाऊन पोटपूजा केली. पुढे वॉकिंग करत वैशालीकडे गेलो आणि वैशालीच्या इथे स्कार्फ अवेलेबल होते. आणि वैशालीचं म्हणाल तर एक आमची स्पेशल आठवण वैशालीची जोडलेली आहे. आणि वैशालीच्या समोर असे खूप मस्त मस्त किचन अवेलेबल होते, ज्याची प्राइस 30 रुपयापासून 60 रुपयापर्यंत होते. या 2 डॉल तर एकदम मस्त आणि छान होत्या. अशा वेगवेगळ्या प्रकारचे किचन होते. स्पेशली मला छोटा पेंग्विन तर खूप आवडला आणि तो आम्ही एक बाय केला. खूप जास्त गरम होत होतं म्हणून फुकटमध्ये छोट्या पॅननी हवा घेतली. मुलींसाठीचे फॅन्सी आणि ऑफिशियल अशा दोन्ही टाईपचे बेल्ट्स या ठिकाणी अवेलेबल होते. गॉगलच्या सेक्शनला गेल्यानंतर मस्तपैकी गॉगल घालून शायनिंग मारली. $100 ते $150 सर्व प्रकारचे वेगवेगळे गॉगल्स अवेलेबल होते. एक स्पेशल शॉप होते ज्याच्यामध्ये बॉबी पिन, टिकटॉक पिन, हेअर टाय, क्लिप्स, हेअर बँड, यू शेप पिन, सेफ्टी पिन्स, क्रंचीज असे वेगवेगळे साहित्य त्या ठिकाणी अवेलेबल होते. हेअर बँडची पण खूप सारी व्हरायटीज होती आणि प्राइस फक्त 50 ते 100 रुपयामध्ये. हे ट्रॅडिशनल टिकल्याचे पाकिट पण खूप अवेलेबल होते. सूर्यास्ताची वेळ झाली होती, त्याच्यामुळे वातावरण सगळं येल्लो येल्लो झालं होतं आणि खूप मस्त वाटत होतं हे सर्व नजारा. एका आर्टिस्टनी एका मुलाचं छान असं पोर्ट्रेट काढलं होतं. ते पर पर्सन 250 रुपये घेत होते. वेगवेगळ्या कलरमध्ये आणि सायझेसमध्ये रिंग पण अवेलेबल होत्या. प्राइसेस पण खूप कमी होतं. आम्ही विचारलं तर 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, इवन 10 रुपयाला पण रिंग होत्या. बोर्ड लावल्याप्रमाणे 500 रुपयामध्ये 3 पीस कुर्तीचे भेटत होते. MS धोनी,
विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या जर्सीचे पण किचन 50 रुपयाला होते. आता तुम्ही नक्की गर्वाने म्हणू शकता विराट कोहली तर माझ्या खिशामध्ये आहे. चेष्टेचा पार्ट झाला, पण किचन अवेलेबल होते. कोणत्या पण मोबाईलचं कव्हर घ्या 100 रुपये, कोणत्याही मोबाईलचं कव्हर घ्या 100 रुपये, असं तो भाऊ म्हणत होता. बुक स्टॉलला बुक लिस्टवर एक नजर मारून घेतली. ऑलरेडी आम्ही सिक्रेट घेतलं होतं, त्याच्यामुळे इथे काही खरेदी नाही केली. ₹250 ते 500 रुपयापर्यंत खूप असे मस्त वन पीस अवेलेबल होते. पुणे तिथे काय उणे असे एक खूप मस्त असं फ्रीज मॅग्नेट पाहायला भेटलं. त्याच्यामध्ये पुण्याचं वैशिष्ट्य डिनोट केलं होतं. आणि वेगवेगळ्या टाईपचे फ्रीज मॅग्नेट FC रोडला अवेलेबल होते आणि प्रत्येकी 100 रुपये. लहान मुलांसाठी असे बलून्स होते. आणि हा बघा आपला जेठालाली, ओ लाली जेठा, जेठालालचं पोस्टर होतं. आणि मला आवडलेलं म्हणजे पुश युअर सेल्फ बिकॉज नो वन एल्स इज गोइंग टू डू इट फॉर यू. वेस्ट साइड या शॉपमध्ये ब्रँडेड क्लॉथ्स अवेलेबल होते, बट ऑब्विसली त्याची प्राइस पण खूप जास्त होती. पण आपण पर्टिक्युलरली FC रोड बद्दल बोलत आहोत. वेस्ट साइडच्या लाईनमध्येच एक पुढे गेल्यानंतर एक खूप मस्त असं छोटंसं दुकान भेटलं, ज्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या बॅग्स, हँडी बॅग्स होत्या आणि तिथे कार पण होते. ही अशी मस्त डिझाईन केलेली हँडी बॅग, छोटी वॉलेट बॅग, ज्याच्यामध्ये मोबाईल, पैसे तुम्ही कॅरी करू शकता. अशा वेगवेगळ्या टाईपच्या बॅग्स होत्या. ही डिझाईन खूप छान वाटली मला. परमिशन घेऊन आम्ही त्यांचा व्हिडिओ काढला वेगवेगळ्या बॅगचा. आणि बॅगची रेंज ही 250 पासून 1000 पर्यंत होती. ह्या 350 रुपयाच्या बॅग होत्या, कोणती पण या 350 रुपयाला. व्हिडिओमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कलाकार कट्टा हा खूप फेमस आहे, जिथे वेगवेगळे आर्टिस्ट बसलेले असतात, ते तुमचं लाईव्ह पोर्ट्रेट काढून देतात.
प्रत्येक पर्सनचं स्केच काढण्यासाठी इथे रेट फिक्स होता. कुणालाही विचारलं तरी 250 रुपये पर पर्सन हाच रेट सांगत होता. या काकांचे पर्टिक्युलरली खूप असे मस्त पेंटिंग होत्या. खूप मस्त योगी आदित्यनाथ. इकडे हरे रामा हरे कृष्ण अशा जयघोषांनी वेगळ्याच पद्धतीने भक्ती गीत सादर करायला चालू होतं. आणि हा आहे कलाकार कट्टा. तुम्ही पण FC रोडला नक्की विजिट द्या. गुड लक कॅफे. मग एवढ्याला मालूच आहे तर गुड लक कॅफे मध्ये जाऊन ट्रॅडिशनल बंद मस्का आणि चाय घेतला. स्वतःच्या शॉपचं कसं ब्रँडिंग करायचं हे याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल आम्हाला गुड लक कॅफे मध्ये बघायला भेटलं. त्यांनी स्वतःच्या नावाचे वॉटर बॉटल्स अवेलेबल करून दिले होते कस्टमरसाठी. या काकांनी या छोट्याशा मुलाचं एकदम खूप असं मस्त चित्र काढलं होतं आणि त्याचे डोळे तर असे खूप बोलके होते. लहानपणीचा पिक्चर मध्ये पाहिलेला तात्या विंचू आता मोठ्यापणी FC रोड वरती थांबून हाय हाय करत होता. लहानपणी ज्या तात्या विंचूला लोक भेट होते तेच लोक आज त्याच्यासोबत सेल्फी आणि इमेजेस काढत होते. खूप वेळापासून आम्ही ऑब्झर्व केलं हा टॅचू मॅन एकाच पोझिशन मध्ये खूप वेळ थांबला होता. हे लोक एवढी मेहनत करताय हे बघूनच ह्यांच्यासोबत एक फोटो काढण्याची इच्छा तयार झाली. इथे हा मस्त बोर्ड लावला होता, अद्वितीय पुणे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या जवळच्यांची. बाय बाय.